हॅलो आणि नमस्कार। भारतीय रेल्वेमध्ये लवकरच एक 32,000 जागांचं जम्बो नोटिफिकेशन येणार आहे। या नोटिफिकेशनच्या माध्यमातून जे विद्यार्थ्यांचं 10वी पास झालंय अशा विद्यार्थ्यांना ही संधी उपलब्ध असणार आहे। या संदर्भात एक शॉर्ट नोटिफिकेशन जे भारतीय रेल्वेने 28 डिसेंबर 2024 रोजी जारी केलं होतं। ते शॉर्ट नोटिफिकेशन अशा पद्धतीने होतं की भारतीय रेल्वेमध्ये लेवल 1, लेवल 2, लेवल 3, लेवल 4, लेवल 5, लेवल 6, लेवल 7 या पद्धतीने लेवल वाइज रिक्रूटमेंट निघतात। तर ही लेवल 1 ची म्हणजे सगळ्यात ग्राउंड लेवलची ही पोस्ट आहे। या माध्यमातून ग्रुप डी ची जी पदे आहेत ती भरली जातात, लेवल 1 म्हणा किंवा ग्रुप डी म्हणा या पद्धतीने। आता याच्यामधून जे नोटिफिकेशन लवकरच जाहीर होईल त्या संदर्भात पहिलं जे नोटिफिकेशन आलं होतं त्यावेळेस थोडंसं कन्फ्युजन होतं, म्हणून मी व्हिडिओ बनवला नाही। कन्फ्युजन असं होतं की 32,000 जागांची रिक्रूटमेंट येणार आहे, बरोबर। 32,000 जागांची रिक्रूटमेंट येणार आहे। पोस्ट नाव, पोस्टचं नेम काय, तर ग्रुप सी, ग्रुप डी म्हणा। 18,000 रुपयांची स्टार्टिंग मिनिमम सॅलरी असेल। वयोमर्यादा 18 ते 36 वर्ष आणि जागा अराउंड 32,000च्या आसपास, 32,000 32,000च्या आसपास असं नोटिफिकेशन आलं होतं। फॉर्म भरणं कधीपासून चालू होईल तर 23 जानेवारी 2025 पासून फॉर्म भरणं चालू होईल ते 22 फेब्रुवारी 2025 पर्यंत याची ॲप्लिकेशनची लिंक जी आहे ही ओपन असेल। सध्या फक्त आणि फक्त शॉर्ट नोटिफिकेशन आले, त्यानंतर या संदर्भात एक कन्फ्युजन असं होतं की या जागा नेमक्या 10वी साठी आहेत की ITI वाल्यांसाठी आहेत। तर याबद्दल कम्युनिकेशनची तेवढे नव्हतं, क्लॅरिटी नव्हती। पण आज भारतीय रेल्वेने एक नोटिफिकेशन जारी केलं आणि या नोटिफिकेशनच्या माध्यमातून भारतीय रेल्वेचं म्हणणं असे की या ज्या जागा आहेत यासाठी कोण कोण पात्र आहेत, कोणकोणते उमेदवार पात्र आहेत। तर हे नोटिफिकेशन आज आलंय बघा, इथे तुम्हाला दिसत असेल 2 जानेवारी 2025 चं हे नोटिफिकेशन आहे। हा GR आहे भारतीय सेंट्रल गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया भारत सरकारचा रेल्वे संदर्भात। यांचं असं म्हणणं आहे की 14/6/2019 ला मिनिमम क्वालिफिकेशन काय असावं या संदर्भात एक रिव्ह्यू झाला होता आणि त्याच्यावर त्या रिव्ह्यू द इश्यू हॅज बीन रिव्ह्यूड अँड पुढे डँग 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 असं लिहिलंय भरपूर काही। आणि त्यानंतर पुढे सांगितलं की यासाठी एज्युकेशनल क्वालिफिकेशन लेवल 1 साठी एक तर 10वी पास असेल किंवा ITI असेल किंवा इक्विव्हॅलंट असेल किंवा NAC म्हणजे नॅशनल अप्रेंटिस सर्टिफिकेट ग्रँटेड बाय NCVT हे असेल। म्हणजे तुम्ही 10वी पास झाला असेल फक्त आणि फक्त तरी तुम्ही पात्र आहात। तुमचं ITI झाले 10वी नंतर तरी तुम्ही पात्र आहात किंवा नॅशनल अप्रेंटिस सर्टिफिकेट असेल तुमच्याकडे तरी तुम्ही पात्र आहात। इन शॉर्ट काय तर फक्त आणि फक्त 10वी पास झालेला विद्यार्थी सुद्धा यासाठी इलिजिबल आहे। किमान वयोमर्यादा 18 वर्ष, जास्तीत जास्त 36 वर्ष। या संदर्भात एक नवीन नोटिफिकेशन संपूर्ण जाहिरात जी ही लवकरच येईल। जशी जाहिरात येईल त्या संदर्भात संपूर्ण जाहिरातीचा व्हिडिओ डेफिनेटली आपण बनवूया। पण त्यापूर्वी काही महत्त्वाच्या गोष्टी समजून घ्या। आता भारतीय रेल्वेचे जे रिक्रूटमेंट होतात यासाठी स्पेशली महाराष्ट्रामध्ये संपूर्ण गाईड करणारा कुठलाच क्लास नाही किंवा कुठली संस्था नाही। यापूर्वी आपण NTPC साठी ही ॲक्टिव्हिटी चालू केली, ही सिरीज चालू केली। NTPCच्या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवली। जवळजवळ 50-60 हजार विद्यार्थ्यांनी तो व्हिडिओ बघितला आणि त्यानंतर NTPC साठी आपण स्पेशल ऑन डिमांड बॅच पण चालू केली। आता स्पेशली रेल्वेमध्ये महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना गाईड करणारं कोणी नाही म्हणून आम्ही एक स्पेशल यूट्यूब चॅनल, डेडिकेटेड यूट्यूब चॅनल यासाठी लॉन्च केलंय। या यूट्यूब चॅनलचं नाव आहे सारथी SARTHI सारथी _ रेल्वे अँड AND SSC, सारथी रेल्वे अँड SSC। जर तुम्ही यूट्यूबला गेलात सारथी रेल्वे अँड SSC टाईप केलं तरी तुम्हाला दिसेल किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला या यूट्यूब चॅनलची लिंक तुम्हाला भेटते। तर या यूट्यूब चॅनलला जा, सबस्क्राईब करून ठेवा। यानंतरचे संपूर्ण व्हिडिओ जे आहेत त्याच यूट्यूब चॅनलवर मिळतील। संपूर्ण जाहिरात सुद्धा मी आहे त्याच यूट्यूब चॅनलवर पोस्ट करणार आहे। त्यामुळे भारतातल्या नाही महाराष्ट्रातल्या तमाम विद्यार्थ्यांना ही जाहिरात पाठवा, या यूट्यूब चॅनलची लिंक पाठवा। हा व्हिडिओ तुमच्या मित्र मैत्रिणी किंवा भाऊ बहीण जे असतील त्यांच्यापर्यंत शेअर करा सो दॅट जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना कळू द्या की 10वी बेसिसवर रेल्वेची एक मोठी रिक्रूटमेंट आली आहे। याची रिक्रूटमेंट प्रोसेस एकदम सिंगल एक्झाम असते आणि फायनल सिलेक्शन या पद्धतीने असते। तर सिंगल एक्झाम आणि फायनल सिलेक्शन या संदर्भात संपूर्ण व्हिडिओ जो आहे हा लवकरच या यूट्यूब चॅनलवर बनवून टाकेल, सारथी रेल्वे अँड SSC। तर अपडेट राहा, सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा। लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे। धन्यवाद।